दुपारच्या जेवणामध्ये कुणाकुणाला छान अशी खिचडी आवडते. घरामध्ये एकदम कमी साहित्य असलं तरी आपण ही खिचडी बनवू शकतो आणि ती पण एकदम टेस्टी अशी. तर मग तेल घालायचं, मोहरी, जिरे, आलं लसूणची पेस्ट घालायची, थोडेसे शेंगदाणे घालायचे, उभा कापलेला कांदा घालायचा, 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचा. त्यानंतर टोमॅटो घालायचा कापलेला, टोमॅटोसुद्धा 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचा. आणि नंतर मग आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. तर मसाल्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला असे मसाले घालायचे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं, ते सुद्धा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर फ्रेश अशी खूप सारी कोथिंबीर घालायची बारीक कापलेली, आणि कोथिंबीरीने आपल्या खिचडीला अजून छान टेस्ट येते, त्यामुळे जास्त कोथिंबीर वापरायची. स्वच्छ धुतलेले तांदूळ घालायचे. तांदूळ आपल्या आवडीने कुठले पण घेऊ शकता, थोडीशी डाळ सुद्धा घालू शकता, पण आज मी इथे बिना डाळीची खिचडी बनवते. त्यामध्ये गरम पाणी घालायचं, कुकरचं झाकण बंद करून एक मंद आचेवरती 2 शिट्ट्या आणि फुल आचेवरती 1 शिट्टी असं काढून घ्यायचं. आणि आपली खिचडी आता रेडी आहे. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि